बबलू बबलू गेला बबलू गेला. बबलू सणासुदीला असं अशुभ बोलू नये रे. वहिनी बबलू कामाला गेला हे बोलतोय. कामाचंच बोलायचंय मला. आहेच काम? हो आहेत काम. ही वही लिस्ट तयार केली आहे मी. मला हे सगळं सामान हवंय. उद्या घटस्थापन आहे ना. वहिनी तुमचं काम झालं समजा. फक्त पैसे रेडी ठेवा. बबलू मस्ती नको करूस. वहिनी तुझं काम झालं समज. कोण तरी पाठव तुम्ही आणायला बस. चल. हो आणि अजून एक महत्वाचं काम आहे. आहेच काम? हो आहेच काम आणि ते तुलाच करावं लागणार आहे. दुसऱ्याला पाठवून नाही चालणार. काय? शेतातली माती आणि नदीतलं पाणी लागणार आहे आपल्याला. वहिनी आत्ता जातो खरंच वासायला आणि पाणी माती घेऊन येतो. 1 मिनिट न विसरता. वहिनी त्याचा विसरे. तुझं काम झालं समज. काळजी करू नकोस. आता जाऊ सार उद्या बोलवतोय. हो जा. पण मला हे सगळं सामान हवंय. ही तुझी जबाबदारी. ओके येस बॉस. बबलू जातो. राहतो वहिनी लक्षात. ते सगळी कामं जबाबदारीने करतात. हो तेवढं मात्र खरं आहे. आणि त्यात आता सोहम खुश आहे म्हटल्यावर तो खूप खुश आहे. हो ना. पण सोहम भाऊजींचं जे काही झालं ना ते खूप छान झालं. म्हणजे तुम्हाला सांगू ते शिवानी मॅडम आहेत ना तरी त्यांचं खूप कौतुक वाटतं. नाही म्हणजे त्या इतक्या मोठ्या कंपनीची मालकीण आहेत. त्या इतक्या श्रीमंत आहेत तरी त्यांचे पाय मात्र जमिनीवर आहेत. त्या स्वतः अभिनंदन करायला आपल्या घरी आल्या. पण तुम्हाला सांगू कधी कधी मला अशी माणसं खोटी पण वाटतात. नाही म्हणजे माणसांच्या अशा वागण्याची सवय नसते ना आपल्याला. पण हो त्यांनी सोहम भाऊजींना जे काम मिळवून दिलंय ना ते खूप छान केलंय. सोहम भाऊजी खूप खुश आहेत कारण त्यांना त्यांच्या आवडीचं काम करायला मिळणार आहे. आणि वहिनी नाही म्हणजे बघा ना आम्हा दोघींमध्ये पहिल्या भेटीतच मैत्री झाली. हे खरं आहे. जेवढी त्यांची कीर्ती मोठी आहे ना तेवढ्याच त्या मनानेही मोठे. बरोबर आहे. वहिनी काय झालं? इतका वेळ झाला मी एकटीच बडबडते. तुम्हाला काय झालंय? सावली खूप साधी असतो आणि माणसाला ना आपण जसे असतो तसंच सगळं जग आहे असं वाटतं. म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? शिवानी मॅडम तशा नाही आहेत का? सावली हे बघ ती कशी आहे काय यापेक्षा एकदम तिला आपला पुळका का आला असेल. अचानक हे सगळं का घडत असेल अशी शंका येणारच ना. हो पण वहिनी तुम्ही ऐकलत ना त्या म्हणाल्या की त्या एकट्या राहतात. त्यांचं असं आपल्यासारखं भरलेलं घर नाहीये. आपल्यासारखं इतकं मोठं कुटुंब नाहीये. आणि जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट नसते तेव्हा ती गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटते ना. अगदी बरोबर. सावली जसं तिच्या घरात कोणी नाहीये तसंच तिच्या आयुष्यातही कोणी नाहीये. तिला तीच कमी भरून काढायची नसेल कशावरून. म्हणजे जाऊ दे सावली माझं ऐक. तू प्लीज तिच्यापासून सावध राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या सारंगला तिच्यापासून लांब ठेव. मला ना तिची नजर काही बरी नाही वाटली. म्हणजे एवढं खेटून उभी राहायची गरजच नव्हती ना फोटो काढताना. वहिनी मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. अहो पण ती मोठी माणसं आहेत ना. मोठ्या मोठ्या माणसांसोबत उठबस असते त्यांची. असंच चालतं त्यांच्यात. पण तुम्ही काळजी करू नका. माझा विठुरा आहे माझ्या पाठीशी. म्हणणं पटतंय मला पण आईला ही गोष्ट कळायला नको. आई खूप हुशार आहे. तुम्हाला माहिती आहे ना कंपनीच्या सगळ्याच गोष्टीवरती बारीक लक्ष असतं. कुठून कळलं तर मागच्या वेळेला 10 लाख रुपये काढायला होता. बँकेतून फोन आला म्हणून तो पकडला गेला. पण यावेळी कसा सुटला काय कळत नाहीये. ह्या वेळेला दादाने हुशारकी दाखवली आहे. कदाचित त्याला कळलंय 5 लाखाच्या वरती जर अमाऊंट काढायची असेल ना तर माझी परमिशन लागतं. म्हणून त्याने ह्या वेळेला 4-4 लाखाचे 2 चेक दिले आणि 8 लाख रुपये काढले. सरळ त्यांनी नेमकी 4 लाख रुपयेच कसे काढले? नाही म्हणजे त्याला कसं कळलं की तू बँकेला सांगून ठेवलंयस की 5 लाखावरची अमाऊंट असेल तर तुला इन्फॉर्म करायचं? ते तर आहेच. पैसे काढले म्हणजे चेक वर सही असणारच. खोटी सही केली त्याने. खरं तर क्राईम केलाय त्याने.
आजपर्यंत आईने खूप शांतपणे घेतलं सगळं, पण ही बातमी जर आईला कळली, मला माहिती नाही त्याची काय अवस्था करेल तू. पण सारंग दादा, असे किती चेक बनवले असतील त्यांनी? नाही बबलू, आता बनवले त्याला. एक काय 10 चेक बनवते. आता सारंगनी सांगून ठेवलं बँकेला की कुठलेही ट्रान्झॅक्शन होणार नाही, त्यामुळे तो पैसे काढू शकत नाही. मला माहिती आहे ना, तुला पैसे नाही मिळाले ना, तो काहीही करू शकतो. म्हणून लवकरात लवकर दादाला शोधावं लागेल आणि ही जबाबदारी तुझी. येस. धागा बांधला सारंगच्या हातात. बांधलाय धागा, पण अजूनही मनात धाकधूक होते. नेमकं कसलं संकट येणार आहे? आहे नाही, आलंय. संकटाने प्रवेश केलाय. तुला आता अत्यंत सावध राहावं लागणार आहे सावली, आणि सारंगवर तुला बारीक लक्ष ठेवायचंय. सावली सारखी त्याच्या पाठीशी उभी राहा. नुसतं नावानेच नाही, तुला सारंगची सावली बनावं लागेल. कळलं? जगन्नाथजी, तुम्ही प्लीज अशी भीती घालू नका. रे मला भीती नाही घालत आहे, मी सत्य परिस्थिती सांगतोय. मग तुम्ही एक काम करा ना, तुम्हीच येऊन सारंग सरांना समजावून सांगा ना. अगं सावली, खरं तर तू तुझं ऐकणार ना बाळा. बरं ठीक आहे, मी येतो, पण कधी येऊ? उद्या घटस्थापनेला घरी या. नाही, मला माहिती आहे सारंग सर माझं ऐकतील, पण तुम्ही चांगलं समजावून सांगाल म्हणून. बरं ठीक आहे, मी येतो. काळजी घ्या. हो.